गुड मॉर्निंग मित्रांनो। आज महिन्याचा दुसरा पंधरवडा चालू झाला। 16 जानेवारी 2025 पौष कृष्ण पक्ष तृतीया शके 1946। आज आहे गुरुवार। आता पूर्ण ओटी आहे, पाणी संत आहे। हे बघा, आम्हाला याला खूपच उशीर झाला। आता 8 वाजले। यायचं होतं 6:45ला, कारण 6:45ला इथं उजाडतं। उडाले ना तिकडं। वा 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 वा, हे पक्षी उडतायत सगळे। ह्याच्यात नाही दिसत आहे पण। बरं, आज शेअर मार्केट करता गुड न्यूज आहे। आज शेअर मार्केट वर जाणार आहे आणि जर ते 23,500च्या वर गेलं आणि टिकलं तर ते वरच जात राहील। चांदी ही सध्या हातातनं निसटलेली आहे खरेदीसाठी, अजून विक्रीची वेळ नाही आलेली। आणि सोन्यासाठी आपण वाट बघणार आहोत। सोनं आज वर जातंय का खाली जातंय हे आपल्याला बघायचं आहे, कारण सोन्यासाठी जे ट्रिगर्स आहेत ते वरचेही आहेत आणि खालचेही आहेत। अशी विचित्र परिस्थिती आज आलेली आहे। म्हणजे दोन्ही ट्रिगर्स तितके स्ट्रॉंग आहेत। आता बघू लोकांचं, एकंदर लोक काय करतायत, म्हणजे ट्रेडर्स सोनं विकत घेतायत का विकतायत, त्याच्यावर सोन्याचा भाव वर खाली होण्याची शक्यता आहे। पण आज आपल्यासाठी सोनं विकतही घेता येणार नाही, कारण ते ऑलरेडी खूप चढलेलं आहे आणि कितीही उतरलं तरी ते काही 4-5 हजारांनी उतरणार नाही। त्याच्यामुळे आज सोन्याचा विचार करायचाही नाही आहे। चांदी वरच जाणार आहे। आज आपलं शेअर मार्केट वर जाणार आहे। बहुसंख्य सगळे शेअर्स वर जातील। त्याच्यामध्ये बघा, एखादा खालच्या भावात मिळाला तर खरेदी करता येईल, पण कठीण आहे। आता खालच्या भावात शेअर मिळणं खूप कठीण वाटतंय मला। इथं खडकांवर लाटा फुटतायत आणि मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे ते संबंध फुलतं। छान दिसतं, दिसायला मस्त दिसतं। तर आज मार्केटवर लक्ष ठेवा, फक्त लक्ष ठेवा। काही करता येण्यासारखं नाहीच आहे। घ्यायची वेळ कालपर्यंत होती। 3-4 दिवस, सोमवारी निफ्टी घसरलेला होता, तर आपल्याला त्यांनी संधी दिली होती की घ्या विकत। मी म्हणलंही होतं की या परिस्थितीमध्ये जो विकत घेण्याचं डेअरिंग करेल तो विजेता आहे, यशस्वी होणार तो। तर तेव्हापासून बाजार जवळजवळ 5-7% वर आलेला कालपर्यंत होता। 5% तर आलाच होता वर। आज तो 7-8% ते 10% वर जाईल। शेअर्स सगळे आपण जे विकत घ्यायला सांगितलेले होते हे सर्व शेअर्स 7-8% वर जातील आज। टोटल 7-8%, म्हणजे सोमवारच्या फॉलपासून। सोमवारी जो फॉल झालेला आहे त्याच्या खालच्या लेवलपासून 7-8% वर जाते। मला एका व्हॉट्सअपवरच्या इन्व्हेस्टमेंट ग्रुपनी विचारलं की मी हेच वाक्य टाकलं होतं की जो आज शेअर खरेदी करेल तो खरा डेअरिंगबाज माणूस आहे, तोच विजेता असणार आहे। हे मी एका ग्रुपवर टाकलेलं होतं आणि तेवढंच कोटिंग केलेलं होतं।
मला एका माणसाने मुद्दामून चिडवून विचारलं की तुम्ही किती शेअर खरेदी केले. तर मी फिगर नाही सांगत, पण त्याला सर्व शेअर्सची आकडेवारी पाठवून दिली शेअर्सच्या नावाखेरीज. अशी लोक गंमत जम्मत करत असतात. वाव वाव वाव, इकडं तुम्ही पाहिलं तर एक थोडासा अजुबा झाल्यासारखं झालेलं आहे. इथनं विमान गेलेलं आहे आणि विमानाचं जे धूर निघतो त्या धूर नाही निघत ॲक्च्युली. तिथं टेम्परेचर कमी असल्या कारणाने त्याचं बर्फकणात रूपांतर झालेलं असतं, तर ते त्याचा पट्टा तयार झालेला आहे आणि त्या पट्ट्यात सूर्य दिसतोय. काय भारी दिसतंय, दिसायलाच भारी दिसतंय. झालं, तीव्र झालं, सूर्याने ओलांडलं ते. तर काही नाही आज मित्रांनो, शेअर्सचा भाव फक्त वॉच करा, बाकी काही आपल्या हातात नाही आहे. चुकला वाकला एखादा शेअर मिळाला तर घ्या, पण मिळण्याची शक्यता नाही. आणि होप सो, आपण प्रार्थना करूया की शेअर मार्केट 23,500च्या वर आज टिकून राहील. आज वरच ओपनिंग होणार आहे आणि वरच जाणार आहे, तर ते टिकून राहील याची प्रार्थना करू. जर ते टिकलं ना तर आपल्याला 24,000चा आकडा आरामात गाठता येतो. चलो बाय, गुड डे. दिवस एन्जॉय करा. गुरुवारचा दिवस आहे, बऱ्याच जणांचा उपवास असतो. खा खिचडी आणि मजा करा. चलो बाय, सी यू, गुड डे.